नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. सकाळचे 10 वाजतायत. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडतायत. राष्ट्रवादीचे किरण राजवाडे यांचं नगरसेवक पद अखेर रद्द. जात प्रमाणपत्र रद्द ठरल्यानं मनपा आयुक्तांचा निर्णय. नगरसेवक किरण वसंतराव राजवाडे यांचा ठाकूर अनुसूचित जमातीचा दावा अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं अवैध ठरवला. इराण अमेरिका इस्रायल युद्धाच्या परिणामामुळे इलेक्ट्रिक वाहनांकडे पुणेकरांचा कल वाढला. या वर्षीच्या पहिल्या 6 महिन्यात पुण्यात 21,000 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी. जानेवारी 2026 ते जून पर्यंत 21,024 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री. रेल्वे रूळ ओलांडण्याचा शॉर्टकट वापरल्यानं 1.5 वर्षात पुणे विभागात 523 जणांचा बळी. पुणे विभागातील दौंड, मिरज आणि पुणे स्थानक परिसरामध्ये अपघाताचं प्रमाण जास्त. घायवळ टोळीतील आणखी एका आरोपीला पुणे पोलिसांकडून बेड्या. मोक्का आणि खून प्रकरणातील फरार आरोपी निलेश उर्फ चांग्या हरिशंकर शर्मा कोथरूड पोलिसांच्या ताब्यात. परभणीच्या जिंतूरमध्ये पतीनं पत्नीच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून केली हत्या. दारूसाठी पैसे देत नसल्यानं हत्या केल्याची गावात चर्चा. धान भरडाई प्रकरणाच्या राईस मिल मीटर रिडिंग घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश. मीटर न फिरताच धान भरडाई. भंडाऱ्यात वीज चोरीचा संशय. मिल चालकांवर फौजदारी गुन्ह्यांची टांगती तलवार. वाशिममध्ये दमदार पावसानं खरीप पेरणीला वेग. 33,000 हेक्टर पेरणीवर पूर्ण. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील वडधुती येथे मोबाईल पाहण्याच्या कारणावरून आई आणि मुलीमध्ये कुरबुर. राग मनात धरून मुलीनं केलं विष प्राशन. मुलीचा मृत्यू. पुढील तपास सुरू. वाशिममध्ये शाळा बदलणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षण विभागाची करडी नजर. गळती रोखण्यासाठी ऑनलाईन ऑफलाईन ट्रॅकिंग. विद्यार्थ्यांची गळती रोखण्यास मदत होणार. मारहाण करून सोनसाखळी पळवणाऱ्या तिघांना भंडाऱ्यात अटक. मयंक तिवारी, रितेश केळवदे आणि चेतन तिघरे असं पोलिसांनी अटक केलेल्या तिघांची नावं. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.